सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। मुलांनी केले आईवडिलांचे तुलादान। बिलोली तालुक्यातील कासराळी सारख्या छोट्या गावात वास्तव्य करून स्वतःचा जीवन संघर्ष करत मोठे मोठे स्वप्न प्रत्यक्षात आणले ही विशेष बाब आहे। सध्या काळात कोणतीही व्यक्ती शहरी भागात वास्तव्यात जाते व सुखसुविधेकडे आकर्षित होत असते। आपल्या भूमीत राहून जन्मदात्या मातापित्यांची सेवा करत जीवनाला यशस्वी केले। कुटुंबातील कोणीही शासकीय सेवेत नव्हते। डॉक्टर खाक्याप्पा स्वामी हे पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून सेवा दिली। 5 मुले व 1 कन्या यांना शैक्षणिक सुविधा देऊन डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक बनवले। सर्वजण आपला संस्कार घेऊन त्या क्षेत्रात यशाच्या उंच शिखरे पादाक्रांत करत आहेत। जुन्या विचाराची फारकत घेणारा हा काळ आहे। बाळगलेली शिस्त, संस्कार, संस्कृतीच्या नाळेची जपवणूक मूल्यवान दागिन्यांप्रमाणे करणारे मुले व नातवंड म्हणजे संस्कार सुगंध बाळगणारे सच्चे वारसदारच आहेत। शासकीय सेवेबरोबरच अध्यात्म, सामाजिक व राजकीय सेवा ते करत आहेत। नेहमीच त्या गोष्टीशी बिलगून राहू नये याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आईवडील। प्रत्येक आईवडील कोणती अपेक्षा न ठेवता आपल्या मुलांना मोठे करतात आणि आयुष्यभर त्यांची साथ देतात आणि त्याचा कोठेही कोणापाशी देखील गाजावाजा करत नाहीत। या सर्व गोष्टी लक्षात घेता डॉक्टर खाक्याप्पा स्वामी यांच्या मुलांनी तुलादान कार्यक्रमाचे नियोजन केले होते। यावेळी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, डॉक्टर वारुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, आमदार बालाजीराव कल्याणकर, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, माजी सभापती तथा भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या संचालिका रेखाताई ठक्करवाड, त्याचबरोबर भगवान कैलास आप्पा बोधने, डॉक्टर संजय कासराळीकर, बाबू आप्पा बोधने, अजय पटवेकर सह आदी मान्यवर उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी बिलोली प्रतिनिधी साईनाथ गुडमलवार, कासराळीकर।